Good morning, friends. On the today's lecture, we are going to start the next content of the rural banking is the unorganized sector which are working in the Indian economy. In the first chapter, we studied about what is the rural bank is all about and what is the role of rural bank in economic development, right? But on the today's lecture, we are going to start the unorganized sector which are especially established into the rural area. तुम्हाला माहीतच आहे की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सगळ्यात जास्त गुंतवणूक अशी शेतीमध्ये असते आणि त्यांना जे काही फायनान्शियल असिस्टन्स लागतो इट इज द इमिजिएट सोर्स ऑफ फायनान्शियल असिस्टन्स दे नीडेड अँड इफ दे वेटिंग फॉर द बँकिंग सेक्टर इफ दे वेटिंग फॉर द बँकिंग or you can say the loan proposal, submission of the loan proposal, of granting the loan from the bank, it take too much time, and for that they are always prefer the immediate source of फायनान्स विच इज अवेलेबल इन द रुरल एरिया. मग त्यामध्ये तुमचा सावकार असू दे, इंडिजियस बँकर्स आर देअर, ऑर यू कॅन से द नॉन बँक फायनान्शियल इंटरमिजिएटरीज आर देअर, की बाबा तिथं त्यांना इमिजिएट सोर्स ऑफ फायनान्स तिथे अवेलेबल होऊ शकतो. कारण बँकिंगमध्ये प्रपोजल देणं, सबमिशन देणं आणि लोन सँक्शन होणं इट टूक अ टाईम. आणि एक लक्षात घ्या की द नीड ऑफ द फार्मर इज अरायजेस ड्यू टू द फेवरेबल मान्सून, अँड इफ ही wait for the favorable if he wait for the sanctioning the loan from the banks, might be the monsoon will गॉन. मग त्यामुळं काय होतं की इमिजिएट सोर्स ऑफ फायनान्स असायला पाहिजे. डॉक्युमेंटेशन्स प्रॉपर रुरल एरियामधल्या लोकांकडे नसतात आणि त्यामुळं मग काय होतं बऱ्याच वेळेस की त्यांना इमिजिएट सोर्स ऑफ फायनान्सची गरज लागते. आणि मग ते खेडेगावात जे काही इमिजिएट सोर्स ऑफ फायनान्सेस दीज आर नथिंग बट द इंडिजियस बँकर, अँड दॅट इज ऑल्सो नोन ॲज द अनऑर्गनाइज्ड सेक्टर. यू कॅन सी इन द स्लाइड ऑल्सो अनऑर्गनाइज्ड सेक्टर. दिस इज द सेक्टर ऑफ द मनी मार्केट इन द इंडिया comprise the indigenous banker, money lender and unregulated non-banking financial intermediaries. Means this is the nothing but the source of finance, guys, for the rural area, but it does not have any authorized backing, or you can say there is authorized rules, regulations, code of conduct, not like a banking sector, and so that they are charging huge rate of interest. But farmer prefer the loan from that indigenous banker. Why? Because it is the immediate source of finance. They not require huge documents, they not require any paperwork, and the farmer get immediate source of finance, and hence he is ready to get that loan even at a higher rate. Means it is nothing but the immediate source of financial assistance. But always remember it does not have the any proper control. ह्याच्यावर कुणाचा प्रॉपर कंट्रोल नाही आहे, एक लक्षात घ्या. इथं रेट ऑफ इंटरेस्ट काही म्हणजे इथं एक प्रकारची लूट करण्याचं सुद्धा तिथं तुम्हाला दिसत असतं की एक प्रकारची लूट सुद्धा तिथं होते शेतकऱ्यांची. म्हणून तर त्याला आपण अनऑर्गनाइज सेक्टर असं म्हणतो. इट इज कन्सिस्ट ऑफ, अगेन आय एम रिवायझिंग, इट इज कन्सिस्ट ऑफ इंडिजियस बँकर, मनी लेंडर अँड अनरेग्युलेटेड बँक फायनान्शियल इंटरमिजिएटरीज. आता हे काय आहे हे आपण डिस्क्रिप्टिव्ह बघणारच आहे. रिगार्डिंग दिस आय विल शेअर द PDF. जस्ट यू हॅव टू लिसन दॅट लेक्चर केअरफुली. डोंट राईट डाऊन फ्रॉम द व्हिडिओज ओनली बिकॉज इट विल अरायजेस मेनी डिफिकल्टी टू नोट डाऊन द नोट्स फ्रॉम द व्हिडिओ. सो आय विल शेअर द PDF with you. Okay, the activity of the unorganized market, money market, are largely confined into rural area because एक लक्षात घ्या, the people from the rural area are the illiterate and they require the immediate finance, so they not think about what is the rate of interest. They just think about to fulfill the need. गरज पूर्ण होणे हे ह्याच्यावर त्यांचा भरोसा असतो. त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट काय, they don't think about it because they are illiterate, and so that unorganized sector charges huge rate of interest. तुम्ही मराठी पिक्चर्समध्ये वगैरे बघितलं असेल बघा की एखादा सावकार गावचा पाटील एखाद्या शेतकऱ्याची सही घेतो, अंगठा घेतो आणि त्याच्यावर ह्यूज रेट ऑफ इंटरेस्ट करून त्याची जमीन तो लाटतो. म्हणजे इट इज द ट्रू कंडिशन इन रुरल एरिया. ऑलवेज रिमेंबर. ओके, द नेक्स्ट वन इज द started with the points. The first one is the indigenous banker. What is the meaning of indigenous banker? It is the financial intermediary that functions similar to the bank, but that does not have the proper license, guys. Always remember, जसं बँकांना प्रॉपर लायसन्स आहे, they have to follow the code of conduct given by the RBI, तसं ह्या indigenous bankerला doesn't have any backing, so they are free to charge anything. They mostly deal with the indigenous short term credit instrument such as
हुंडी म्हणजे ज्याला बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणता, SPOCमध्ये तुम्ही हे शिकलेला आहात. दे मोस्टली डील्स विथ द शॉर्ट टर्म क्रेडिट इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज अ हुंडी. द रेट ऑफ इंटरेस्ट इज डिफरंट फ्रॉम द डिफरंट मार्केट फॉर each. The indigenous banker are mostly confined to the social strata. They are important source of the funding in the unbanked area and provide the loan directly to the agriculture, trade and industry. एक लक्षात घ्या की गावामध्ये जो काही व्यापार चालतो, गावामध्ये जे काही शेती चालते, तिथं जी गरज आहे पैशाची इमिजिएट आहे, हीच इंडिजियस बँकरनं जाणून घेऊन तिथं फायनान्शियल असिस्टन्सचा व्यवसाय सुरू केला. दे आर प्रोव्हाइडिंग द फायनान्स ऑन द बेसिस ऑफ हुंडी. हुंडी म्हणजेच काय, तर बिल्स ऑफ एक्सचेंज. द रेट ऑफ इंटरेस्ट इज डिफरंट विथ द डिफरंट इंडिजियस बँकर बिकॉज ही इज अ सोल वन. ही कॅन डिसाइड हिज रेट ऑफ इंटरेस्ट बिकॉज ही फुलफिल युअर वॉन्ट इमिजिएटली. तो तुमची इच्छा, तुमची गरज लगेच भागवतो विदाउट एनी डॉक्युमेंटेशन लाईक अ बँकिंग सेक्टर. नो एनी पेपर वर्क इज देअर अँड सो दॅट ही चार्ज हाय रेट ऑफ interest. It is the indigenous banker. Mostly the indigenous bankers are engaged into the ट्रेड पर्पज. ट्रेडसाठी जो काही पैशाचा क्रेडिटवर जो काही माल लागतो किंवा तिथं जे काही पैशाची कमतरता भासते, तर अशा वेळेस रुरल पीपल टेक द बेनिफिट ऑफ इंडिजियस बँकर. राईट. द सेकंड वन इज द मनी लेंडर. मनी लेंडर म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, सावकार. आजकाल सावकारकीवर बंधनं आलेली आहेत. आता लिगल सावकारकी आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर देखील रेट ऑफ इंटरेस्टची बंधनं आली आहेत. पूर्वी असं नव्हतं. दे चार्जिंग द ह्यूज रेट ऑफ इंटरेस्ट. सावकार बघितला असेल तुम्ही, अजूनसुद्धा असतात काही गावामध्ये सावकारकी जे शेतकऱ्याला कर्ज देतात, इमिजिएट कर्ज देतात आणि त्यामुळं ते त्याच्या जमिनीवर त्याचा अंगठा लावून घेतील किंवा त्याला जास्त रेट ऑफ इंटरेस्ट लावतील. मग हे जे काही आहे ते मनी लेंडर. इट इज द मोस्टली ऑपरेटेड इन द विलेज. द मनी lender usually charge the high rate of interest. The loan provided by the money lender are for the both productive and unproductive purpose. आता हिथं शेतकऱ्याला विचारलं जात नाही व्हाय यू रिक्वायर द मनी. त्या सावकार डायरेक्ट त्याला देऊन टाकतो, त्याचा अंगठा कुठंतरी घेतो किंवा त्याला हाय रेट ऑफ इंटरेस्ट आकारतो. तसं बँकेच्या बाबतीत नाही ना. शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस काय होतं, इफ दे डिमांड द लोन फ्रॉम द बँक आस्क व्हॉट इज द रिझन अँड यू हॅव टू प्रूव्ह द रिझन रिगार्डिंग इफ यू रिक्वायर इट इज फॉर द प्रोडक्टिव्ह पर्पज ऑर द अनप्रोडक्टिव्ह पर्पज. इन द सेन्स इफ इट इज रिक्वायर फॉर द ॲग्रिकल्चर, प्री हार्वेस्टिंग, पोस्ट हार्वेस्टिंग, यू हॅव टू सबमिट द डॉक्युमेंट रिगार्डिंग इट. इफ यू वॉन्ट दॅट फॉर बिल्डिंग अ हाऊस, फॉर द मॅरेज ऑफ अ डॉटर or the child education, whatever the thing is there, you have to submit the document regarding it to the bank. But the money lender is the person who doesn't care about why you are demanding the loan. कारण त्याला त्याचं व्याज मिळत असतं, तो विचारतही नाही तुला पैसे कशासाठी हवे. तो पैसे देतो, शेतकऱ्याची गरज तिथं भागली जाते आणि फॉर दॅट इमिजिएट सॅटिस्फॅक्शन ऑफ युअर नीड ही चार्ज हाय रेट ऑफ इंटरेस्ट. So he provide the loan for the productive or unproductive purpose as well. Now we are going to start with what is the main source of a फायनान्शियल असिस्टन्स गिव्हन बाय द मनी लेंडर्स. आता मनी लेंडर्स स्वतःकडे त्यांचा पैसा असतो, त्यांच्या वडिलांची त्यांच्याकडे असलेली जी काही संपत्ती असते ती ते गावामध्ये वाटत असतात फॉर कशासाठी, तर ॲज अ लोन म्हणून. अँड दे आर चार्जिंग द ह्यूज रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इट. मीन्स नथिंग बट दे आर ट्राईंग टू capture the land of the farmer. Even they are trying to gain more and more money by charging the higher rate of interest. Means these are the two main sources of the indigenous, or you can say the unorganized sector. Mostly the indigenous banker are preferred in the purpose of trade only, and the money lender is preferred in the both, whether it is for the productive. Loan is required for the productive or the non-productive purpose. The third one is the unregulated non-bank financial intermediaries. Unregulated म्हणजे यांच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही आहे. अशा ज्या काही इंटरमिजिएटरीज असतात, दे इन्क्लूड द चिट फंड्स, निधी फंड्स, लोन कंपनीज एक्सेट्रा. Under the chit funds, the member make regular contribution to the fund. Bid or drawn are made on the basis of the criteria म्युच्युअली ॲग्रीड अपॉन बाय द मेंबर्स. म्हणजे आता तुम्ही बीशी एक कन्सेप्ट ऐकली असेल बघा. तुमची मम्मी बीशी भरते आणि दर महिन्याला एक ड्रॉ काढतात, म्हणजे एक चिठ्ठी काढतात, ज्याला ती लागले त्याला ते पैसे देऊन टाकतात. तशा पद्धतीनं चिट फंड असतो की जिथं द मेंबर ऑफ द सोसायटी, मेंबर ऑफ द रुरल एरिया कॉन्ट्रीब्यूट सम अमाऊंट अँड वॉट एव्हर द अमाऊंट इज कलेक्टेड इज गिव्हन टू द पर्सन. मग त्यांनी एक स्वतःचे रूल्स फ्रेम केलेले असतात की चिठ्ठी काढायची, ज्याचं नाव लागेल त्याला पैसे देणे किंवा ज्याला गरज आहे त्याला पैसे देणे. अँड फॉर दॅट दे चार्ज द रेट ऑफ इंटरेस्ट ऑन इट. आता जसं बीशीमध्ये आपण रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करत नाही, आपण ज्याला लागली त्याला ती बीशी तिथं देऊन टाकतो. परंतु चिटफंडमध्ये काय होतं, दे वॉट एव्हर द कलेक्टेड अमाऊंट बाय द मेंबर्स इट इज गिव्हन टू द नीडी पर्सन अँड
they charge the rate of interest, and whatever the fund is collected from charging the rate of interest is contributed amongst them. म्हणजे कसं होतं की आपण सगळ्यांनी मिळून एखादा चिट फंड काढलेला आहे, प्रत्येकानं 1000 रुपये कॉन्ट्रीब्यूट केला, आपण 50 जण आहोत, 50,000 रुपये साठले. त्यातला ए माणूस म्हटला की मला गरज आहे, आपण त्याला ते 50,000 रुपये देणार. पण आपण देत असताना त्याला काय सांगणार की तुझी गरज आम्ही भागवली, 50,000 रुपये दिले, आता त्याच्यावर तू रेट ऑफ इंटरेस्ट आम्हाला दे. समजा तो 10% रेट ऑफ इंटरेस्ट देत असेल तर आपल्याला 5,000 रुपये मिळाले त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट. मग तो 5,000 रुपये आपण बाकी 49 जणांनी काय करायचं आहे, वाटून घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे हे चिट फंड चालतं. पण देर इज नो एनी रिटर्न रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑर द अनऑर्गनाइज एनी ऑथॉरिटी टू कंट्रोल देम. म्हणजे आता बऱ्याच वेळेस तो जो काही माणूस आहे ज्याला आपण 50,000चं कर्ज दिलेलं आहे, त्यानं ते समजा परतच केलं नाही तर त्याला काही लिगल अथॉरिटी नाही आहे, लिगल बॅकग्राऊंड नाही आहे. परंतु हे कसं आहे, इट इज प्रोव्हाइडिंग यू द इमिजिएट सोर्स ऑफ फायनान्स ना. सो एव्हरीबडी प्रिफर दॅट. एव्हरीबडी इज द पार्ट ऑफ अ चिट फंड इन अ रुरल एरिया. केरळ साईडला हे खूप मोठ्या प्रमाणावर चालतं. व्यापारासाठी वगैरे द पीपल आर बिकमिंग द मेंबर ऑफ दॅट चिट फंड. दे आर रेग्युलरली कॉन्ट्रीब्युटेड सम अमाऊंट ॲज पर देअर कॅपॅसिटी, अँड वॉट एव्हर द फंड इज कलेक्टेड, दॅट फंड इज प्रोव्हाइडेड टू दॅट पर्टिक्युलर ट्रेडर or that individual for fulfill his need, and they charge the rate of interest on it, and whatever the interest rate charged by you and whatever the amount collected from the charging rate of interest is distributed amongst the other members. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, द रूल्स एक लक्षात घ्या. द रूल्स ऑफ द चिट फंड आर डिटरमाइंड बाय दॅट देअर मेंबर्स ओनली. त्या मेंबरला जे पटेल ते मेंबर त्या पद्धतीनं रूल्स आणि रेग्युलेशन्स ठेवत असतात. जसं आता आपण बघा ना, मग मी जेव्हा बीशी भरती त्यांच्या तिथं ड्रॉ करून बीशीचा नंबर काढला जातो. अशा वेळेस जर ती महिला प्रेझेंट नसेल त्या बीशीला तर आपण लगेच दुसरी चिठ्ठी काढतो. मग त्या पद्धतीनं द रूल्स आर फ्रेम बाय दॅट मेंबर्स ऑफ द सोसायटी. अकॉर्डिंगली द कलेक्टेड फंड इज गिवन टू द चोजन नंबर. Chit fund mostly operated in Kerala and Tamil Nadu. The Nidhi is also the type of mutual benefit for thriving the contribution to the member. Nidhi fund is also the sort of that. The loans are provided to the member at the reasonable rate of interest. The loan companies are the finance companies. They provide the loan to the traders, small scale industries and self-employed person. आता बऱ्याच वेळेस असं सुद्धा होतं बरं का, दोज हू आर द मेंबर ऑफ दॅट निधी फंड ऑर द चिट फंड दे गेट द कन्सेशनल रेट ऑफ इंटरेस्ट. आणि जर समजा आपल्या मेंबरपैकी कुणी कर्ज घेतलं नाही, एखादा बाहेरचा मेंबर म्हटला की मला तुमच्या पैशाची गरज आहे, तुमच्या ग्रुपमधल्यांनी मला कर्ज द्यावं, तर अशा वेळेस ही इज अपार्ट फ्रॉम द ग्रुप ना, सो यू चार्ज द हाय रेट ऑफ इंटरेस्ट. आता आय वॉन्ट टू शेअर द वन funding concept of my area. The one lady in my area, that name is the Mahananda Salunkhe, is there, and she collected the minimum amount from members. The minimum amount is 500 and त्याच्या पटीत तुम्ही कितीही भरू शकता. ओके, अँड दॅट फंड ऑपरेट फॉर 1 year ओनली. दिवाळी टू दिवाळी हा फंड असतो. ओके, आणि मग प्रत्येक मंथली शी चार्जेस 500 or the 1000 ॲज पर युअर कॅपॅसिटी. म्हणजे 500च्या पटीत तुम्ही कितीही भरू शकता. अँड मग देर आर 200 मेंबर्स. Can you imagine? There are 200 members. Let we consider if every member is contribute the 1,000 rupees only. तर डेलीला किती रुपये तयार जातात, तर 2 लाख रुपये तयार होतात. मग आता हे 2 लाख रुपये ती काय करते, दोज हू आर नीडी त्यांना कर्ज म्हणून देते. आता हे आपला 200 जणांचा ग्रुप आहे. जर या ग्रुपमधल्या कोणी कर्ज घेतलं तर त्याला आपण कन्सेशनल रेट ऑफ इंटरेस्टनं देतोय. लेट वी कन्सिडर की 2%नं देतोय. परंतु आता असं बऱ्यापैकी होतं की आपल्या ग्रुपमधल्याला आता गरज नाही आहे, कोणतरी तिसराच असतो, तो म्हणतो की मला कर्ज द्या, माझी इमिजिएट गरज आहे अँड प्लीज फुलफिल माय डिमांड. तर मग अशा वेळेस आपण बाहेरच्यालाही कर्ज देऊ शकतो, पण तो आपल्या ग्रुपचा नाही आहे, तो त्या ही इज नॉट द पार्ट ऑफ दॅट निधी फंड ऑर द चिट फंड. त्यामुळं आपण त्याला त्याच्याकडून 3%, 4% असा रेट ऑफ इंटरेस्ट घेतो. आणि मग त्यातनं जो काही ॲन्युअली रेट ऑफ इंटरेस्ट साठेल तो ह्या बाकीच्या 200 मेंबर्सनी वाटून घ्यायचा. म्हणजे अशा पद्धतीनं लक्षात घ्या, हे चिट फंड अजूनही चालतात. इवन इन द अर्बन एरिया यू कॅन सी दिस. अँड द main importance of such the funding system is to fulfill the customers immediate demand. म्हणजे त्याची काही गरज आहे ती इमिजिएट भागवणं हे यातनं साध्य होते. फक्त ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आय वॉन्ट टू शेअर विथ यू, दॅट इट डज नॉट हॅव एनी लिगल बॅकग्राऊंड. वेन यू प्रोव्हाइड द लोन टू द XYZ पर्सन विदाउट एनी मॉर्गेज, देर इज नो मॉर्गेज गाईज, कॅन यू इमॅजिन, अँड सो दे गेट द फायनान्शियल असिस्टन्स. सो एव्हरीबडी प्रिफर्स सच अ टाइप्स ऑफ फायनान्शियल असिस्टन्स rather than a bank, because bank always ask for the mortgage first and then provide the finance. But here you are providing it, but here the question is arise or the risk is arise that the counterparty failed to repay.
देन व्हॉट विल बी द कंडिशन. जर बँकेच्या बाबतीत आपण लोन रिपे केलं नाही तर बँक आपल्यावर ॲक्शन घेते. पण हिथं देर इज नो लिगल बॅकग्राऊंड ॲज वेल एज देर इज नो लिगल मॉर्गेज. मग अशा वेळेस द प्रॉब्लेम ऑफ रिपेमेंट बऱ्याच वेळेस अराईज होतो. यू हर्ड अबाउट इज इन द बचत गट ऑल्सो, ज्याला तुम्ही सेल्फ हेल्प ग्रुप असं म्हणता. ह्यामध्ये सुद्धा बघा ना की वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीनं हे बचत गट संकल्पना आणली आणि त्याच्या मागचा हेतू काय होता तर वुमेन एम्पॉवरमेंट. अँड फॉर दॅट दे आर प्रोव्हाइडिंग द small amount loan to the needy women but without any mortgage. So number of NPA, number of bad debts are arises. मॉर्गेज नसल्यामुळं जर काउंटर पार्टीनं लोन रिपे केलं नाही तर आपण करणार काय. जर आपल्याकडे मॉर्गेज असतं तर वी कॅन रिपे अवर मनी विथ द हेल्प ऑफ सेलिंग हिज मॉर्गेज ऑर द पजेसिंग हिज मॉर्गेज. बट हिअर देर इज नो मॉर्गेज, सो द रिस्क इज अराईज बट इट इज रन ऑन द म्युच्युअल ट्रस्ट. सो बऱ्यापैकी ते जे काही आहेत त्या रिकव्हरी केल्या जातात कारण द मेंबर्स ऑफ दॅट चिट फंड ऑर द निधी फंड आर रिसाइड क्लोज टू इच अदर. सो एव्हरीबडी नो इच अदर व्हेरी व्हेरी केअरफुली ऑर व्हेरी क्लोजली. सो इथं असं मोस्टली तर होत नाही, परंतु जरी झालं तरी सुद्धा देर आर व्हेरियस अदर ऑफ पेपर मेथड्स टू रिकवर द मनी ज्या RBIच्या नॉर्म्सनुसार नसतात. तर अशा पद्धतीचं हे अनऑर्गनाइज सेक्टर आहे. अनऑर्गनाइज सेक्टर इन द सेन्स indigenous bankers means that does not having any legal background. It include the three content. One is the indigenous banker, second one is the money lender, and last one is the unregulated bank financial intermediaries, which include nidhi fund, chit fund and loan companies. There are also some small loan companies are there who are fulfilling your need, but the rate of interest of such companies are very much high because it is satisfy your need immediately and they require less paperwork, so they are charging huge rate of interest. Okay, we will stop here. On the next lecture we are going to study the next content regarding this. The PDF notes will be provided very soon on the group. Thank you so much.